यह है रामसेज किला, जहां मुगलिया सल्तनत का परचम लहराने की सोच रहे हैं। कौन है तुम में जिसकी बाजुओं में इतनी ताकत है जो इस किले पर फतेह करने की हिम्मत रखता हो? कौन है जो अपने माँ बदौलत की इस छोटी सी गुजारिश को पूरा करने की ताकत रखता हो? कौन? तुम 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 वजीर आला शाब्दी खान कहाँ है? सरदार शाब्दी खान? हाँ हाँ, शाब्दी खान, बुलाओ उसे। जी जहांपना। शाब्दी खान। आओ शाब्दी खान, आओ। जो हुकुम मेरे आका। शाब्दी खान, ये किला रामसेज है। जी मेरे आका। इस किला रामसेज पर सबसे पहले हम मुगलिया सल्तनत का परचम लहराने की सोच रहे हैं। इसे गौर से देखो। जी जहांपना। वजीर आला, हम रामसेज किला पर फतेह पाने के लिए ये जिम्मेदारी हम शाब्दी खान के मजबूत कंधे पर सौंपने की सोच रहे हैं। क्या ये ठीक रहेगा? जी जहांपना, आपकी बात एकदम दुरुस्त है। जाओ शाब्दी खान, जाओ। ये हमारा हुक्म है कि इस रामसेज किला पर फतेह पाओ। जी मेरे आका, आपने तो मुझे अनमोल नजराना दे दिया। शुक्रिया जहांपना, शुक्रिया। वज़ीर आला, इस किले पर फतेह पाने के लिए 30,000 की फौज काफी रहेगी? जी जहांपना, कम भी हो तो भी काम चल सकता है। नहीं, संभाजी के स्वराज में ये हमारा सबसे पहला निवाला है। हम कोई मौका नहीं छोड़ना चाहते। शाब्दी खान, तुम 40,000 की फौज लेकर किला रामसेज पर फतेह पाओगे। जी जहांपना, आपने जो जिम्मेदारी मुझ पर सौंपी है मैं उसे बखूबी निभाऊंगा। बहुत खूब, सुभान अल्लाह। अब एक बात बताओ, इस किले पर फतेह पाकर तुम कब तक लौटोगे? जहांपना, यह किला तो बिल्कुल मामूली है, मतलब यूं समझ लीजिए कि ना के बराबर है। हम फिर भी यह जानना चाहते हैं, इस किले पर फतेह पाकर तुम कब से लौटोगे, क्योंकि इस आलीशान खबर का हमें बेसब्री से इंतजार रहेगा। जहांपना, एक मामूली किला फतेह करने में जितना वक्त लगता है, उस वक्त से भी आधे वक्त में यह किला फतेह करके मैं आपके कदमों में पेश कर दूंगा। बहुत खूब, सुभान अल्लाह। बहुत यकीन है तुम्हें अपनी बहादुरी पर। जहांपना, हम सुबह खाने की छोटी हाजिरी रामसेज की तराई में करेंगे। दोपहरी का खाना रामसेज फतेह करके उस पर मोगलिया परचम लहराकर उसी पर करेंगे, और शबे रात का खाना हम अपनी छावनी में आकर आपके साथ करेंगे। इंशाअल्लाह। बहुत खूब। इंशाअल्लाह, बहुत खूब। हमें यकीन है कि तुम्हें फतेह मिलेगी। जाओ। जो हुक्म मेरे आका। रामसेज। सुनबाई डोळे उघडा. जाऊबाई, बघा, मातोश्री तुम्हाला हाका मारतायत. बघा. पेच घेता का थोडी? अहो असं काय करता? 2 घोट घ्या. हे बघा, ऐकावा. राजन,
किला। ये किला है? इतना छोटा सा किला? किला है या मजाक है? सही फरमाया आपने। इतना छोटा सा किला तो हमारा कोई सिपाही सलार भी ले सकता है, और इतने छोटे से काम के लिए जहां पना ने हम जैसे सूरमा को भेजा है। हुजूर कुछ तो सोच होगी। होगी, सोच तो जरूर होगी। सोच ये होगी कि हमारे फौज के कदमों की उड़ती हुई धूल देखकर ये रामसेज कांप उठेगा। हमारे फौज की धूल ही हमें फतेह दिलाएगी इंशाअल्लाह। आज तो जीत हमारी ही होगी। किलेदार अपने जान की भीख मांगता हुआ, रोता गिड़गिड़ाता हुआ हमारे पास आएगा। या खुदा शुक्र है आपका कि आज ना शमशीर खींची जाएगी और ना खून बहेगा, और रामसेज हमारे कब्जे में होगा। हम किलेदार को हुक्म करेंगे कि उतारो वो भगवा। किलेदार अपने थरथराते हुए हाथों से वो भगवा उतारेगा, और हम अपना मुगलिया परचम लहराएंगे। तमाम लश्कर, तमाम फौज जश्न मनाएगी। नाच और रंग का बाजार गर्म होगा। वाह! और हम बादशाह सलामत के साथ दावत। वाह शाब्दी खान, वाह! उन्हा माथ्यावर आली गाड्या, पण वाऱ्याच्या झुळका कशा गार सुटल्यात. अरे यो रामसेज किल्ल्यावरचा वारा आहे. इथं वारा थंडगारच राहतो या. अरे म्हणून तर सत्ययुगात प्रभू रामचंद्रासनी इथं गाढ झोप लागली होती असं आपले किल्लेदार म्हणतात. किल्लेदार म्हणतात मग खरंच असणार. खरेले का? चल पांडवा. अरे तो बघितला का धुळ्याचा लोट? अरे बघतोस काय, मुघलाचा सरदार येतो कोणीतरी चालून आपल्यावर. काय? आपल्या रामसेज वर? होय तर. अरे लय मोठा फौज पाठ आहे. आपले किल्लेदार कुठे आहेत? असतील इथंच कुठं तरी. अरे अशा वेळी किल्ल्याचा दार बंद करायचा म्हणजे त्यासनी विचारायला नको का कुठे आहेत किल्लेदार? अरे देवा, आता रे. अरे असं हातपाय काय गळत आहे? आपले किल्लेदार आहेत. चल त्यासनी हुडकू. हा चला. किलेदार रामसेज का किलेदार कितना डर गया होगा, नहीं? हम तो सोच भी नहीं सकते। जी हुजूर। आओ, क्या खबर लाए हो? किलेदार भाग गया क्या? भागा तो नहीं, पर सोचता जरूर होगा। एक कमाल की खबर लाया हूँ हुजूर। किले पर ज्यादा फौज नहीं है। अच्छा, कितनी होगी? 400 या करीब 500, इससे ज्यादा फौज नहीं है हुजूर। बस 400? तुम 5000 भी कहते तो भी हम खुश होते। पीछे मुड़कर देखो, 40,000 की फौज है। 400 और 40,000 लगाओ हिसाब। हमारी फौज उनसे 100 गुना ज्यादा है, 100 गुना। हुजूर, एक बात और। कहो, बेझिझक कहो। किले पर बारूद, तोपे, असला ये सब कुछ खास नहीं है। क्या असला नहीं है? हुजूर है, लेकिन ना के बराबर ही। बहुत खूब। हुजूर, जंग भी लड़े तो सिर्फ एक हफ्ते में किलेदार पनाह मांगेगा, क्योंकि ना तो खाने को रोटी है और ना ही पीने को पानी। बहुत खूब, हम बहुत खुश हुए। एक हफ्ते का इंतजार कौन करता है? हमारे फौज की ताकत और हमारे गोला बारूद की आवाज सुन के ही किलेदार दोपहर तक हमारे सामने घुटने टेक देगा, और शाम तक हम अपना परचम लहराएंगे। किला हमारे कब्जे में होगा, और शबे रात को हम जहांपना के साथ दावत में शरीक होंगे। हमें बादशाह सलामत की शाबाशी हासिल करनी है। चलो जल्दी तोपों का मोर्चा लगाया जाए, वक्त नहीं है हमारे पास। जी हुजूर। जल्दी। राजन, कविराज एवढी तातडी कसली? राजन, औरंगजेबाच्या छावणीतून खबर आहे. खबर? कसली खबर? औरंगजेब पहिला हल्ला रामशेजच्या किल्ल्यावर करणार आहे. रामशेज?
जी राजन, औरंगजेबानं कालच शाब्दी खानाकडे फौज देऊन त्याला रामशेजकडे रवाना केलाय. किती फौज? 4-5 हजार? 40,000. 40,000? जी राजन. कविराजावर रामशेजवर जेमतेम 400-500 मावळे आहेत आणि किल्लेदारही जगदम. परंतु राजन, नाही म्हणजे एवढे मोठे महत्वाचे किल्ले असताना एवढासा छोटासा किल्ला का निवडला असेल औरंगजेबानं? कविराजा, औरंगजेब मोठा धूर्त आहे. मोहिमेच्या सुरुवातीलाच अगदी थोड्या दिवसात एक किल्ला घशात घालून आपल्या फौजेला फतेह दावत देण्याची त्याला घाई झाली असणार. अशा विजयानं फौजेतली मरगळ दूर होते. शाब्दी खान तर म्हणालाय, सकाळची न्यारी रामशेजच्या पायथ्याशी, दुपारचा खाना किल्ल्यावर आणि रात्रीची दावत बादशाह बरोबर. म्हणजे एका दिवसातच. कविराज, इतर किल्ल्यांची मजबूती पाहता पाहता आपलं नेमकं रामशेजकडे दुर्लक्ष झालं. रामशेजवर आपण शिबंदी कुमक पोचवली नाही. औरंगजेबाचं लक्ष जाणार नाही असंच आम्हाला वाटलं होतं, इतरांनाही वाटलं होतं. कविराज, आम्ही कालही हे म्हणत होतो आणि आजही हेच म्हणतो आहोत की स्वराज्यातला गडच काय, पण दगड सुद्धा महत्वाचा आहे. कारण तो आबासाहेबांच्या विचारांनी भारावलेला आहे. त्याची हिफाजत ही आपण केलीच पाहिजे. आता आपल्या तातडीनं हालचाल करून रामशेजवर कुमक आणि रसद पोचवायला हवी. जी राजन. आणखी एक हुनरबाज मावळा बोलावून घ्या, जो आमचं पत्र रामशेजच्या किल्लेदारापर्यंत पोहोचवेल. जी राजन. किल्लेदार, 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 किल्लेदार. काय झालं? मिठाबाई, किल्लेदार कुठे आहेत? ते तलावापाशी असतील की. चला ना, चला. अहो काय झालंय काय? अरे पांडबा, कुठे दिसलं का रे किल्लेदार? अरे नाही ना गड्या. अरे कुठे दडून बसले तेच कळत नाही. अरे तिकडे आहे वाटतं किल्लेदार. अरे तिकडे आहेत वाटतं, म्हणजे तिकडेच आहेत. चल. अरे चल का लेका, झोपण्यात दिसत नव्ह तुला? अरे आता असं झोपून कसं चालेल? अरे मोगलांची एवढी मोठी फौज आली, आता असं गाळ राहून चालणार नाही. चल. बरोबर गड्या, चल चल. किल्लेदार, ओ किल्लेदार, अहो किल्लेदार उठा ना. किल्लेदार, ओ किल्लेदार, अहो उठा. अहो किल्लेदार उठा ना. झोपू द्या की. अहो उठा तर किल्लेदार. अरे झोप मोड केलेली आहे का नो? काय एवढी तातडी आहे? वाघ आला का? वाघ नाही, लांडग्यांचं कळप आलाय. लांडग्याचं कळप आलं तर मला कशाला उठवता? घ्याचं काट्यानं द्याचं तडाखा. सकाळी सकाळी झोप काढाव्यात आलं किल्लेदार किल्लेदार करत. अहो किल्लेदार उठा आता. लेखानो, तुम्ही रातच्याला उताने घोरत पडत राहताय. मी तर 4-5 फेऱ्या मारतो चारी बुर्जावर, बेंगलेल्यानं उठवतो. माझी झोप कमी होती म्हणून पडलो. कारभारीन हाळी द्यायच्या आत म्हटलं झोप काढावी तर तुम्ही आला किल्लेदार किल्लेदार करत. चला, उठला तुमचा किल्लेदार. बोला. अहो किल्लेदार, खाली फौज आली मुघलांची हल्ला करायला. काय? रामशेजवर हल्ला? वय माझे सिंगल नाही ना करत, नाही तर तुम्हाला ठाव आहे माझा राग. मी तड आणि थोबाडी एक. अहो किल्लेदार, खरं सांगतोय. खरंच खरंच आली आहे फौज. होय किल्लेदार, हो तर तुम्ही बघा तुमच्या डोळ्यांनी. चला. चला मग कोण बोंबलीचं आलं ते बघूया.
राजन, बोला कविराज. राजन, हा शाब्दी खान खरंच रामशेजचा किल्ला घेईल? बघू, आपण रसद तरी पाठवू. नाही, आपण त्यापेक्षा एखादा नामवंत मोठा शूर किल्लेदार पाठवला तर? अजूनही वेळ गेली नाही. कविराज, रात्रीच्या अंधारात नवा किल्लेदार पाठवता येईल रामशेजच्या घेऱ्यात. नाही कविराज, आम्हाला त्याची गरज वाटत नाही. आहे तो किल्लेदार शाब्दी खानाला बघून घे. परंतु राजन, या किल्लेदाराचं वय बघता, हिम्मत, ताकद बघता, तो शाब्दी खानाशी लढू शकेल? किल्ले राखण्यासारखी एकही गोष्ट नाही त्याच्याकडे. मान्य आहे कविराज. रामशेजचा किल्लेदार म्हातारा आहे. त्याच्याकडे ताकद नाही, हिम्मत नाही. 2 प्रहर तलवार चालवण्याचं बळही त्याच्या मनगटात नाही. पण कविराज, हे सगळं जरी नसलं ना, तरी त्याच्याकडे एक गोष्ट आहे. अपार निष्ठा, स्वराज्य निष्ठा. तेवढी पुरेशी आहे? तेवढीच पुरेशी आहे कविराज. मला मान्य आहे आपला रामशेजचा किल्लेदार एक साधा भोळा शेतकरी आहे. त्याचं मूळ शेतात आणि कुळ पंढरपुरात आहे. पण एक आहे कविराज, आपला किल्लेदार जरी वयस्कर असला ना, तरी तो बाभळीच्या गाठीसारखा टणक आहे. खैराच्या खोडासारखा पिळदार आहे. मोठ्या मायेनं तो ओसाड रान नांगरतो, बरड रान फुलवतो. पण जर कोणी त्याची खोड काढली ना, तर त्याला रुमण्यानं झोडपतो सुद्धा. अन्यायाविरुद्ध जेव्हा तो तलवार हाती घेतो, तेव्हा ती नांगरासारखी चालवतो आणि माणसातली ढेकळं बाहेर काढतो. उभ्या पिकावर आलेल्या पाखरांच्या थव्याला गोफणीत भरून मऊ ढेकूळ मारल, उगाच भ्या दाखवण्यापुरता. पण जर भरल्या स्वराज्यावर मोगली फौजांची टोळधाड आली ना, तर त्याच गोफणीत दगड भरून असा मारा करल की दगडांची बरसात आणि रक्ताची कारंजी एकाच वेळी उडतात. आणि त्यावेळी तो ऊन, वारा, पाऊस, पाणी काही काही बघत नाही. जशी मढी झाकून शेतकरी शेती करतो ना, तसाच इथंही मढी झाकून दगडांचा मारा केला जातो. म्हणायला यांचा देव पांडुरंग आहे, पण तो फक्त अबीर बुक्का लावण्यापुरता. यांची निष्ठा, यांची भक्ती आबासाहेबांच्या पायावर वाहिलेली. एक वेळ दगडालाही हे फुलं आणतील, पण फंद फितुरी करणार नाही. ताकद कमी पडली तर प्रसंगी कटून मरतील, पण झुकणार नाही. जोंधळ्याच्या सरमाडासारखी पुन्हा ताठ उभी, डोक्यावर मोत्यांची उंजळ घेऊन. त्यामुळे कविराज, आपल्या किल्लेदारांच्या वयाची, ताकदीची अजिबात चिंता करू नका. राजन, अशी माणसं आहेत स्वराज्यात? अशीच माणसं आहेत कविराज. ही सगळी आबासाहेबांची देण. आता आपलं कर्तव्य फक्त रामशेजला रसद पोचवण्याचं. एकदा का रामशेजला रसद पोचली की मग बघाच, थोपटलाच आपल्या किल्लेदारानं दंड आणि ठोकला छड्डू त्या शाब्दी खानाविरुद्ध.